कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मजेतच असाल. सर्वांना सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ. तर चला, कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला, भरभरून मला साथ मिळाली त्या व्हिडिओला, त्याबद्दल थँक्यू. तर कसं आहे ना, काल देव्हाऱ्याची स्थापना झाली पण त्यानंतर हे बाकीची आवराआवर बाकी होती. तर ज्यावर मी देव मांडत होते ना, त्या टेबलची आवराआवर मला करायची होती. तर तिथले बरंचसं म्हणजे जे खाली देवपूजेचं सामान ठेवायचे ना, ते काही काल काढलं नव्हतं कारण बराच उशीर झाला होता. आणि त्यानंतर तो टेबलही जरा साफ वगैरे करून घेतला. त्यानंतर जिथे म्हणजे देवाची स्थापना केल्यानंतर ज्या ज्या म्हणजे वस्तू वगैरे मांडल्या होत्या ना, त्या सगळ्या काढून घेतल्या. म्हणजे समया वगैरे, म्हणजे पूजाच करायची बाकी होती माझी. तर म्हटलं पूजा वगैरे पण करून सगळं जे ठेवलं आहे ना, ते त्या सगळ्यांची आवराआवर आता करून घेऊया. तर अशा प्रकारे सगळं पुसून घेतलं मी. त्यानंतर देव्हाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये पूजेचं सामान सगळं ठेवायचं बाकी होतं आणि कालच देव्हारा साफ केला. त्यावेळी मी त्यासोबत हे ड्रॉवरही साफ करून घेतलं होतं. त्यात काहीच देवाचे सामान ठेवले नव्हते कारण कसं देव्हाऱ्याची स्थापना आणि देवाची मांडणी करेपर्यंतच मला खूप उशीर झाला होता. त्यामुळे मी ड्रॉवर तसेच ठेवले होते. म्हटलं उद्या सगळे ठेवेल. आणि कसं आहे ना, ड्रॉवर मोठे नाही आहे, पण रोजच्या लागणारे पूजेचे जे सामान आहे ना, तेवढे बसेल एवढे ड्रॉवर आहे. बाकी सामान काय दुसऱ्या कपाटामध्ये वगैरे ठेवता येतात. तर हे बघा, अशा प्रकारे माझं ड्रॉवर आहे. तर आता ह्या टेबलचीही मी उत्तरपूजा करून घेत आहे. ज्यांनी माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना माहिती असेल की मी ह्या टेबलवर देव ठेवायचे. आणि जे नवीन असेल त्यांनाही सांगते की मी याच्यावरच देव मांडत होते. आणि असं म्हणतात ना, जिथे देव तिथे देवपंत असतेच ना. जसे आपण दगडाला शेंदूर लावून त्याला देव म्हणतो, तसंच मी यावर देव मांडायचे म्हणून मी या टेबलला देवारा म्हणेल. तर म्हणजे तिथे टेबलची उत्तरपूजा केल्यानंतर टेबल ज्या जागेवर होता ना, त्या जागेचीही मी उत्तरपूजा करून घेतली. तर मी बरोबर केलं का हे नक्की मला सांगा. त्यानंतर मी रोजची जी आपली पूजा आहे ती पूजा म्हणजे पुन्हा सगळा देवारा आवराआवर करून फुलं वगैरे वाहून पूजा वगैरे करून घेतली होती. मस्त खूप छान प्रसन्न वाटत होतं ती पूजा. म्हणजे आजची जी सकाळची मी पूजा केली ना तिथे. तर त्यानंतर ज्या समया वगैरे लावल्या होत्या ना, तर म्हटलं त्याही लगेचच्या लगेच स्वच्छ करून घेतल्या मी. ह्या समया आहे ना, खूप म्हणजे छान आहे आणि छोट्याशा पण आहे. आणि याचं मटेरियल मला माहिती नाही कोणतं आहे, पण खूप छान आहे. म्हणजे कितीही काळ्या वगैरे झाल्या ना, तर एक हात फिरवला ना साबणीचा की लगेच ह्या स्वच्छ होतात. स्टीलचं भांडं कसं साबण लावले ना की लगेच स्वच्छ होतं, तसंच ह्या खूप स्वच्छ, म्हणून मला ह्या समया खूप आवडतात. आणि ही बघा, ही जी छोटी समय नाही म्हणजे हा दिवा आहे, हा पण क्लीन करून घेतला. हाही मी कधी असं पूजा वगैरे असते ना तेव्हा मांडते. ह्याच वर्षी दिवाळीला मला म्हणजे मिस्टरांना ऑफिसमध्ये दिवाळी म्हणून मिळाला होता. तर हा पण दिवा खूप छान आहे. तर हे सगळं साफ करून मी त्या टेबलवर सुकण्यासाठी ठेवून दिलं होतं. त्यानंतर म्हटलं आता टेबल तिथून मला काढायचाच होता. तिथे जागा रिकामी होती. तिथे मी ना ही मशीन म्हणजे मशीनला ना जागा घरात तसं ॲडजस्ट होत नव्हती. त्यामुळे तो टेबल काढून घेतला आणि टेबलच्या जागेवर आहे ना मी ही मशीन ठेवली. म्हणतात ना, एका वस्तूची जागा लगेच दुसऱ्या वस्तूने घेतली, असं झालं होतं. तर मशीन वगैरे मस्त तिथे आता म्हणजे कसं ना, मशीन मला म्हणजे सारखी सरकवावं लागणार नाही त्यावर बसायचं असेल तर. तिथल्या तिथेच लगेच मला म्हणजे बसायला जमून जाईल. तर टेबल तर तिथून काढला. आता टेबल म्हणजे मी कुठे यूज करेल, काय करेल, अजून तर तसा काही विचार केला नाही आहे. जेव्हा मी टेबलचा हा यूज करेल तेव्हाही तुम्हाला नक्की सांगेल का आता ह्या टेबलचा वापर कुठे केला. तर हे बघा, ते सगळं आवरूपर्यंत समया थोड्याशा सुकल्या होत्या. म्हटलं त्या पुसून वगैरे घेते. आणि नुसत्या समया नाही तर समयांसोबत मी एक प्लेट आणि एकदम छोटीशी वाटी पण घेतली होती. पण बघा, पुसूनही झाल्यानंतर तुम्हाला वाटतं का याला 5-6 वर्ष झाले तशाच चकाचक करताय आत्ताच आणल्यासारख्या. तर ठीक आहे, हे सगळं पुसून वगैरे घेत होते. आणि मला ना तुम्हाला एक विचारत होतं, मी थोडी कन्फ्यूज होते की ज्या ड्रॉवरमध्ये मी देवाचं सामान ठेवलं त्याच ड्रॉवरमध्ये मी जे रोज पूजेला घेऊन बसते ना ते बसणंही ठेवलं आहे. तर तिथे मी थोडी कन्फ्यूज आहे की ते ठेवू की नको. तर तेही तुम्ही मला नक्की सांगा. आणि हे बघा, ही पोटली आहे, जाळीची पोटली ही नेटची. तर यामध्ये मी म्हणजे समया ठेवते आणि मस्त परफेक्ट बसून जातं. याच्यातही मला काहीतरी गिफ्ट आलं होतं, आता मला काही
आठवत नाही, पण मला अशा सामानांचा ना रियूज करायला खूप आवडतो आणि याचा यूज खूप छान प्रकारे झाला आहे मला समया ठेवण्यासाठी. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.